नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकताय हा जो आंबे सीझन सुरू झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला एक नवीन आंब्याची जात जी आहे त्याबद्दल माहिती देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आले बाजार भावाचे अपडेट देत असतो, इतर पिकांबद्दल अपडेट देत असतो। त्याचबरोबर आपण आंबा जे आहे, आंब्यामध्ये नवीन व्हरायटीवर आपण सध्या लागवड केलेली होती प्रयोग तत्वावर। बऱ्याचशा फॉरेनच्या व्हरायटी आहे, विदेशी व्हरायटी आहे। त्यातून ही एक आहे बनाना मँगोची। ही जी व्हरायटी आहे थायलंडची बनाना मँगो आहे। ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ही खाण्यासाठी गोड तर आहेच, प्रत्येक आंबा चांगल्यापैकी गोड असतो। याची साईज खूप मोठी होते, एकदम केळीसारखे लांबट असतो हा आंबा। कोईचं प्रमाण जे असतं ते खूप छोटं असतं आतमध्ये आणि गर जास्त असतो। त्यानंतर शेल्फ लाईफ चांगली आहे आणि फळधारणा जी आहे तर लवकर होते आणि प्रत्येक वर्षी चांगली क्रॉप देते। आता बरेच आंबे जे असतात ते एक वर्षातून फुटते, एक वर्ष फुटत नाही, किंवा 2 वर्ष फुटतात, 1 वर्ष फुटतच नाही। तर असा काही प्रकार ह्या व्हरायटीमध्ये नाही आहे। आणि याच्यामध्ये सेटिंग तुम्ही बघू शकाल तर बघा, जवळपास एकाच फांदीला बघा, आता ही एक फांदी आहे, हिला आपण आंबे मोजूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे 20 21, म्हणजे जवळपास 20-21 आंबे एकाच फांदीला आता सध्या सेटिंग झालेले आहे। यातून सुद्धा अजूनसुद्धा समजा 10 जरी गेले तरी 10 आंबे ह्या आता एका बघा किती छोटी फांदी आहे। या फांदीवरती जर 10 आंबे सेटिंग झाले तरी हे मोडणार, नक्कीच मोडणार ती। पण एवढी हेवी सेटिंग याच्यामध्ये होते, जास्त ड्रॉपिंग होत नाही आहे। मोहर पण चांगला निघतो, एकदम जवळपास 1-1.25 फुटापर्यंत हा मोहरच आहे। बघा हे बघा किती लांबी आहे। फळाची साईज बघू शकता। आताच याची जो आहे आंब्याचा आकार जो आहे लंबाचा आहे बघा, नेमकी सुरुवात आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही आहे बनाना मँगो, थायलंडची व्हरायटी आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी फक्त यूट्यूबवर किंवा ऑनलाईन बघितलं असेल, आता प्रत्यक्ष तुम्ही याची शेती महाराष्ट्रात करू शकता। सॅम्पलसाठी पण लावू शकता, किंवा कमर्शियल व्हरायटी जर म्हणाल तर कमर्शियल फार्मिंगसाठी खूप चांगली आहे, एकदम बेस्ट व्हरायटी आहे। तर तुम्हालाही जर याची खात्रीची रोपंसुद्धा मिळेल आपल्याकडं, आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो आहे। धन्यवाद।